नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। प्रिय श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आणि श्रोते हो, आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बुद्धांचे विचार ऐकण्याची इच्छा असलेले उपासक श्रोते हो, हा व्हिडिओ बुद्धांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला आहे। आपल्याला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भगवान बुद्ध यांना पटले की संपूर्ण जगातील दुःख आणि दैन्य नष्ट करण्याचा जो मार्ग आहे आणि तो सापडलेला आहे। मी जो संसाराचा त्याग केला आहे ते यासाठीच की जगातील दुःख नष्ट करावे, आणि मी एके ठिकाणी बसून कोणाला काहीही सांगितले नाही तर माझी जी तपस्या, माझा दुःखमुक्तीचा मार्ग काय कामाचा। जगातील दुःख दैन्य यापासून मुक्तीसाठी मार्ग माहीत असून देखील केवळ निष्क्रिय पुतळ्याप्रमाणे बसून राहिलो तर त्याचा काय लाभ होणार। त्यामुळे त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग सर्व जगाला सांगितला पाहिजे। त्यांना धम्माचा उपदेश करण्याचे ठरवले। उपदेश करायचा तर कुणाला करायला पाहिजे, सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला करू असा मनात त्यांच्या विचार येऊ लागला। नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे, त्याप्रमाणे सामान्य माणसाला हे तत्व मान्य करून ते अनुकरण करणे हे अत्यंत कठीण आहे। आत्मा अमर आहे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही, हा माझा सिद्धांत लोकांना पटणे कठीण आहे। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे मानवाला कठीण आहे। मनुष्य प्राणी हा स्वार्थी आहे आणि त्यामध्येच तो आपले सुख आणि आनंद शोधित असतो। स्वार्थ सोडून म्हणजेच निस्वार्थ भावनेने सदाचारी शिकवण माणसाला कठीण वाटते। जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण त्यांना दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा त्यांना समजून देखील ती त्यांनी मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते अनुसरण करू शकले नाहीत तर तो त्यांनाही ताप आणि मला सुद्धा त्रास होईल। श्रद्धावान उपासक उपासिकांनो, पहा किती गंभीरपणे त्यांचे विचार होते। त्यांना असे वाटत होते की मला ज्ञानाची दुःख मार्गातून सुटका कशी घ्यावायची अनुभूती झाली आहे, परंतु सामान्य माणूस हा संसारातील सुख दुःखाचे क्षण अनुभवताना त्यास माझी शिकवण ही कठीण वाटेल। मी माझे तत्वज्ञान जर जगाला सांगितलेच नाही, एखाद्या तपस्वी साधूप्रमाणे घनदाट जंगलात किंवा हिमालयात जाऊन संपूर्ण आयुष्य तप करण्यात घालून माझा मृत्यू झाला तर माझे ज्ञान इतरांना कळेल का? नाही, मुळीच नाही। तेव्हा तथागतांनी आपले पहिले प्रवचन, आपला पहिला धम्माचा उपदेश देण्याचे निश्चित केले। निश्चय मनी केला, माझे पहिले प्रवचन, पहिला धम्माचा उपदेश कुणाला द्यावा। भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसंपत्ती विचार करू लागला। खरोखरच जग नष्ट होत आहे। सम्यक संबुद्ध तथागत निष्क्रियतेकडे झुकले आणि आपल्या धम्माची शिकवण जगाला देत नसतील तर ते जगावर संकट ओढवेल, जगाचा विनाश होईल। चिंताग्रस्त असता ब्रह्मसंपत्ती ब्रह्मलोक सोडून आला आणि बुद्धाच्या पुढे दोन्ही हात जोडून उभा राहिला। आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून तो नम्रपणे म्हणाला, सिद्धार्थ गौतम, तुम्ही गौतम नसून भगवान बुद्ध आहात। आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलेले आहे, भगवंत आहात। आपण या जगाचा अंधकाराच्या खाईतून मुक्त करण्याचे नाकारू शकत नाही। आपण तथागत आहात,
आपला सद्धम्म ऐकवास न मिळाल्यामुळे या जगातील अशुद्ध मनाच्या माणसांचा अधःपात होईल. भगवान, आपण जाणता की संपूर्ण मगध देशात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धम्म प्रचलित आहे. ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणाला, हे भगवान बुद्ध, एखाद्या पर्वत शिखरावर उभे राहून खाली पाहत असलेल्या माणसांना त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून उंच ठिकाणी उभे राहून पहा. हे लोक किती दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत. हे पहा, जन्मऋणातून मुक्त झालेला आहे विजययुरा, उठ, जगाकडे जा आणि पाठ फिरू नको. त्यानंतर भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हे थोर मानव श्रेष्ठ ब्रह्म, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, कारण तसे केले तर मला तापदायक होईल असे मला वाटले. आणि मला हे आता पटले आहे की दुःख नष्ट करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हात जोडून संन्यासी बनून स्वस्थ बसणे, जगात जे घडते आहे ते तसेच घडू देणे योग्य नाही. केवळ संन्यास घेऊन जगापासून दूर पळून जाण्यात काय अर्थ आहे? जगापासून पळून जाण्यापेक्षा जगबदल करून त्याची सुधारणा करणे हे आवश्यक आहे. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात ब्रह्मसंपत्तीला यश आल्यामुळे तो आनंदित झाला आणि त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे वळून पाहून तो निघून गेला. भगवान गौतम बुद्ध यांचे सारनाथ येथे आगमन झाले. त्यांनी आपल्या धम्माचा प्रथम उपदेश करायचा ठरविला. नंतर प्रथम उपदेश करायचा तर अलारकाम यांची त्यांना आठवण आली, कारण तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान, बराच शुद्धचरणी होता. परंतु अलारकालामची चौकशी केली असता तो मृत्यू पावल्याचे सांगितले. नंतर त्यांनी उदकरामपुत्त यांना धम्मोपदेश देण्याचे ठरवले, परंतु ते सुद्धा मृत्यू पावल्याचे कळाले. नंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. भगवान बुद्धांनी निरंजना नदीकाठी उग्र तपश्चर्या करीत असताना सोडून दिली आणि ते 5 जण रागारागाने त्यांना सोडून गेले होते. त्यांचा शोध घेण्याचा त्या 5 लोकांनी शोध घेतला होता. ती 5 लोकांची खूप सेवा केली आहे. माझी किती काळजी घेतली, त्यांचे सुद्धा कल्याण झाले पाहिजे. धम्माचा उपदेश मी त्यांना प्रथम दिलाच पाहिजे, असा विचार भगवान बुद्धांच्या मनी आला. त्यांनी त्या 5 मित्रांचा शोध सुरू केला. तेव्हा ते असे कळाले की सारनाथ येथे ईशिपतनच्या प्रगदायवनात आश्रयाला असल्याचे कळाले. भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाहिले. तेथे पोहोचत असतानाच त्या 5 जणांनी त्यांना असा विचार केला की हा सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे आणि हा आल्यानंतर त्याला कोणीही बोलायचे नाही आणि त्याचा अपमान करायचा, कारण याने उग्र तपस्या सोडून समृद्धी आणि चैनीच्या जीवनाकडे वळाला आहे आणि त्याने पाप केले आहे. त्यामुळे आपण त्याचे स्वागत करायचे नाही किंवा त्याचे भिक्षापात्र चिव आपल्या हाती घ्यायचे नाही, अथवा तो आल्यानंतर आपण उठून उभे राहून त्याचा नमस्कार करायचा नाही किंवा कसल्याही प्रकारचे त्याचे स्वागत करायचे नाही. तेव्हा बुद्धांना जवळ येताच त्यांची मुद्रा पाहताच इतके प्रभावित झाले की त्यांना आगा निश्चय सोडून द्यावा लागला. तेजस्वी रूप करुणेने भरलेली त्यांची सम्यक दृष्टी पाहून ते मोहित झाले. ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे भिक्षापात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर घेतले आणि एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले. एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर ज्या माणसाचा त्यांना क्रोध आला होता, त्यांनी पाप केले असे समजून तथागतापासून रागाने निघून गेलेले 5 जण तथागत चरणी लीन झाले. एका अप्रिय व्यक्तीचे असे स्वागत करणे ही घटना असाधारण घटना होती. जी लोक त्यांचा उपहास करणार होती ती त्यांची पूजा करू लागली. नंतर त्यांनी एकमेकांना कुशलक्षेम विचारले, हे सिद्धार्थ, आपण कसे आहात? मी स्वस्थ आणि चिंतामुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी त्यांना विचारले, आपण सर्वजण कसे आहात? त्यांनी सुद्धा सांगितले, आम्ही सर्व ठीकच आहोत, तपश्चर्या चालूच आहे. त्या 5 पैकी एक जण पुन्हा म्हणाला, हे सिद्धार्थ, आपण तपश्चर्येवर अजूनही विश्वास आहे काय? त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते बुद्ध म्हणाले, जीवनाची आणि अशी टोके आहेत. एक म्हणजे खा प्या मजा करा, तर दुसरे टोक आहे आत्मक्लेश. ही दोन्ही टोके एकमेकाच्या विरुद्ध आहेत. एक टोक सांगते आपण मरणारच आहोत, खाऊन पिऊन ऐश आराम करा, तर दुसरे टोक सांगते सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. मला ही दोन्ही मार्ग माणसांना न शोभण्यासारखे आहेत, म्हणून ते मी नाकारलेले आहेत. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाहीत, तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे जिंकू शकाल? यावर व तिसरा मार्ग आहे ना आत्मक्लेश ना सुखोपभोग. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल, तेव्हा कामतृष्णा मुक्तीपासून मुक्ती मिळवाल. तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची आसक्ती होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्या मनात विकार उत्पन्न होणार नाहीत. तुमच्या शरीरात जितके आवश्यक तितकेच खा प्या. विषयासक्त माणूस वासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती मानवाची अधपतन करणारी व नीच प्रकारची असते. शरीराला स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. निरोगी शरीरासाठी स्वच्छता जशी हवी आहे, तसे माणसाला स्वच्छता ठेवणे सुद्धा, मनाला सुद्धा स्वच्छता ठेवावी लागते. हे फार महत्वाचे आहे. तथागत बुद्धाचे हे शब्द ऐकून ते प्रभावित झाले आणि तथागताचे विचार पटले असे त्यांनी सांगितले. त्यावर त्यांनी तथागतांना काय बोलावे हे कळत नव्हते. तथागताचे प्रवचन ते 5 जण अगदी जीव ओतून ऐकत होते. नंतर त्यापैकी एकाने बुद्धांना विचारले की आपण आपणास सोडून गेल्यानंतर काय काय घडले ते आम्हास सांगा. बुद्धांनी त्यांना सांगितले, तुम्ही मला सोडून गेल्यानंतर आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली कशा प्रकारे चिंतन करीत बसलो आणि 4 आठवडे चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञान प्राप्ती झाली, कशी झाली, आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला, ते सर्व तथागतांनी त्यांच्या पुढे कथन केले. परंतु त्यांना तो मार्ग स्पष्ट कळालाच नाही. त्यांनी हे सर्व स्पष्ट करून सांगा अशी पुन्हा बुद्धांना विनंती केली, त्यांची प्रार्थना केली. तेव्हा तथागत म्हणाले, आपला जो मार्ग आहे, आपला जो धम्म आहे, त्यास ईश्वर आणि आत्मा याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. माणसाचा आणि माणसाचे माणसाशी जगातील नाते बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. हे पहिले तत्व आहे. हे जग सारे दुःखाने भरलेले आहे. हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा मुख्य उद्देश आहे. धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करून ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. त्या 5 जणांपैकी एकाने विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे जर धम्माचा पाया आहे, तर दुःख नाहीसे कसे करता येईल ते सांगा. त्यावर तथागत म्हणाले, धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला, शील मार्गाचा अवलंब केला, तर त्यामुळे दुःखाचा लोप होईल आणि अशा धम्माचा आविष्कार आपण केला पाहिजे. ज्याला चांगला माणूस बनण्याची इच्छा आहे त्याने काही तत्वे पाळली पाहिजेत. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये व त्याची इजा करू नये, चोरी करू नये किंवा दुसऱ्याची वस्तू बाळगू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये आणि मादक पदार्थाचे सेवन करू नये. ही 5 तत्वे खूपच महत्वाची आहेत आणि त्यावरूनच व्यक्तीचे वर्तणुकीचे मोजमाप करता येईल. भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गांचा सुद्धा सविस्तर माहिती त्या 5 जणांना दिली आणि त्याचा प्रभाव असा झाला की ते भगवान बुद्धाविषयी अमर्याद आदर करू लागले आणि ते तथागताला लीन झाले. तथागतांना म्हणाले, हे तथागत, आम्हाला शिष्य म्हणून आमचा स्वीकार करा. तेव्हा तथागतांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले आणि पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे तथागतांनी
आपले पहिले प्रवचन त्या 5 जणांना दिले. श्रद्धावान बोधक असतो. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धम्माचा प्रसार म्हणून या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.